95% लोक भोपळ्याचे घारगे बनवताना ही एक चूक करतात. म्हणूनच घारगे चिवट, तेलकट आणि न फुगणारे होतात. आज ती चूक टाळून परफेक्ट घारगे कसे बनवायचे ते आपण बघूया. येथे आपण लाल भोपळा घ्यायचा आहे. लाल भोपळा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि त्याचे आपल्याला मोठे मोठे असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे. साल अजिबात आपल्याला काढून घ्यायचं नाही आहे. येथे मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला एक रिंग ठेवायची आणि त्या रिंगमध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालायचं आहे. रिंगच्या ऐवजी तुम्ही प्लेट खाली ठेवली तरी चालेल आणि त्यावरती आता आपल्याला प्लेट ठेवून त्यावरती आता जो भोपळ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण त्यावर ठेवून घेऊया आणि मध्यम आचेवरती आपण 3 ते 4 शिट्ट्या याच्या होऊ द्यायच्या. एक सगळ्यात महत्त्वाची टीप, भोपळा पाण्यात उकळू नका. वाफवल्यामुळे अतिरिक्त पाणी जात नाही आणि पीठ योग्य असं तयार होतं. आता आपण जो गर आहे तो भोपळ्याचा गर आपल्याला गार करून घ्यायचा आहे आणि गार झाल्यानंतर त्याचं साल काढून घेऊन त्याला कुस करून घ्या. जितका गर आहे तितकाच आपल्याला यामध्ये खिसलेला गूळ घालायचा आहे. आता यामध्ये आपण वेलची पूड घालायची आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला जायफळ आवडत असेल तर तुम्ही जायफळची पूडसुद्धा यामध्ये घालू शकतात आणि चिमूटभर आपल्याला मीठ घालून हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा मस्तपैकी आता हे छान एकजीव करून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला एक गव्हाचं पीठ घालायचं आहे. आपला जेवढा तो गर आणि गूळ आपलं होईल त्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि 2 चमचे आपल्याला बारीक रवा आणि 2 चमचे बेसन पीठ हे सर्व आपल्याला घालून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची ट्रिक्स म्हणजे गरम असं साजूक तुपाचं मोहन आपल्याला घालायला विसरायचं नाही आहे. यामुळे काय होतं, घारगे असे कुरकुरीत होण्यास मदत होते आणि तळताना कमी तेल असे शोषतात. त्यामुळे हे तुपाचं मोहन द्यायला अजिबात विसरू नका. भोपळा आणि जे गुळाचं मिश्रण घालून असं घट्टसर आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा मस्त असं घट्टसर पीठ आपलं मळून झालं आहे आणि भोपळा आणि गुळाचं जे मिश्रण आहे त्यामध्ये गव्हाचं पीठ जेवढं बसेल तेवढं पीठ घालायचं आहे. पाणी न घालता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा एक 10 मिनटं झाकून आपण हे बाजूला ठेवलं होतं. 10 मिनटानंतर पुन्हा आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे आपल्याला याचे गोळे घेऊन मस्त अशी छान अशी याची पुरी लाटून घ्यायची आहे. अशी मस्त अशी खुसखुशीत आपली ही पुरी तयार होते. अशी जाडसरच आपल्याला थोडीशी ही पुरी ठेवायची आहे म्हणजे खाताना ती छान लागते. एकसारखे असे आपल्याला 2 मी असे छोटे गोळे करून घेतले आणि त्याची अशी छान अशी पुरी लाटून घेत आहे. हे बघा मस्त अशी आपली ही पुरी तयार झालेली आहे. मस्त हिला छान लाटून घेतली. आता याच पद्धतीने मी सर्व अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता आपली 5वी स्टेप्स अशी आहे की तेल गरम आपल्याला करून घ्यायचं आहे. तेल असं मध्यम गरम असू द्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये जे आपण पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत ते घारगे आपल्याला या तेलामध्ये छान असं सोडून घ्यायचं आहे. वरून हलकंसं गरम तेल आपल्याला यावरती सोडायचं आहे म्हणजे काय होतं, जो घारगा आहे तो फुगायला अशी मदत होते आणि मस्तपैकी असा हा घारगा फुगला की त्यानंतर त्याला आपल्याला उलटायचं आहे. त्या गुळामुळे काय होतं, याला पटकन असा रंग येतो. त्यामुळे दुसरी बाजू मंद आचेवर आपल्याला छान अशी ही तळून घ्यायची आहे. याच पद्धतीने मी सगळे घारगे तुम्हाला तळून दाखवत आहे. हे बघा किती सुंदर सोनेरी आणि टमटमीत असे घारगे आपले तयार झालेले आहेत. बाहेरून हलके कुसकुशीत आणि आतून मऊ. पूर्ण गार झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवल्यास ते चांगले टिकतात आणि 8 ते 10 दिवस हे घारगे मस्तपैकी असे राहतात. तुमच्या घरी आषाढमध्ये भोपळ्याचे घारगे बनवतात का? कमेंट्समध्ये हो किंवा नाही हे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि